कवितेवर आधारित प्रश्न. दिलेली कविता लक्षपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा. माझी माऊली. आई म्हणजे मायेचा सागर, तिच्या कुशीत मिळते नंदनवन. तिच्या डोळ्यांत अमृताची धार, शब्दांतून वाहते प्रेमाची सर. पहाटेच्या भुपाळीत तिचे गाणे, निजवते आपल्याला अंगाईच्या तालाने. तिचा स्पर्श जणू चंदनाचा लेप, दुःखावर फुंकर घालून करते बरे. घराची तीच खरी लक्ष्मी, तिच्यामुळेच नांदते सुख, समृद्धी. तिच्या हाताला आहे अन्नाची चव, तिच्याविना जीवनाला नाही काही अर्थ. तिच्या पदरखाली मिळते सावली, उन्हात जळताना तीच होते ढाल. तिचे संस्कार हेच आपले खरे धन, घडवते आपल्याला उत्तम माणूस. कधी रागावते, कधी समजावते, चुकांना आपल्या पदरात घेते. तिच्या प्रेमाला नाही अंत, तिच्या ऋणातून कधीच नाही सुटत. आई म्हणजे जणू देवाची मूर्ती, तिच्या चरणीच आहे स्वर्गाची प्राप्ती. तिच्या आशीर्वादाने जीवन फुलते, तिच्याविना सारे काही अपूर्ण वाटते. तिच्या कष्टाला नाही तोड, तिच्या त्यागाची गाथा आहे अजोड. निसर्गाची ही अमूल्य देणगी, आई म्हणजे साक्षात वात्सल्य मूर्ती. नमन तुला, हे जगज्जननी, तुझ्या प्रेमाची सावली सदैव राहो जीवनी. 1. कवितेत मायेचा सागर कोणाला म्हटले आहे? अ. देवाला. ब. आईला. क. वडिलांना. ड. शिक्षकांना. 2. आईच्या डोळ्यांत कशाची धार आहे? अ. पाण्याची. ब. दुःखाची. क. अमृताची. ड. रागाची. 3. आईचा स्पर्श कशासारखा आहे असे म्हटले आहे?